नाशिक शहरातील खड्ड्यांच्या विरोधात उद्या शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा जो आहे तो संजय राऊत यांच्या नेतृत्वात महापालिकेवरती धडकणार आहे। या मोर्चाची तयारी जी आहे ती आपल्याला शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी बघितलं तर ठाकरे गटाचे आपल्याला या ठिकाणी नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, ते स्वतः या ठिकाणी या मोर्चाच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी झेंडे जे आहेत ते या ठिकाणी स्वतः नगरसेवक असतील, गटनेते असतील त्यांच्याकडनं या ठिकाणी बनवलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। उद्या मोर्चा जो निघणार आहे ही मोर्चाची तयारी आता आपल्याला सुरू झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं। आपल्यासोबत नाशिक महापालिकेचे गटनेते आहेत। भाऊ, आपण मोर्चाची तयारी जी आहे ती जोरदार सुरू केलेली, स्वतः आपण झेंडे जे आहेत ते स्वतः आपण या ठिकाणी बनवतायत। बघा, हा जो मोर्चा निघतोय हा सामान्य नाशिककरांना सोबत घेऊन मोर्चा निघत आहेत। आमचे नेते माननीय संजय राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघत आहेत। कालच तुम्ही बघितलं असाल तर गिरीश भाऊंनी एक स्टेटमेंट केले की नाशिकमध्ये 80% खड्डे बुजवले गेले। पण तुम्हाला सांगतो की गिरीश भाऊंनी आमच्या सोबत यावं, आम्ही भाऊंना घेऊन जाऊ आणि दाखवू की नाशिकमध्ये किती टक्के खड्डे बुजवले गेले आहेत। तुम्हाला सांगतो 7 बळी गेले तरी या प्रशासनाला कुठलीही जाग आली नाही। म्हणून खासदार संजय राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली उद्या हजारो नाशिककर रस्त्यावर उतरणार आहेत। कधी हे म्हणता तुम्ही नौटंकी करता, कधी म्हणता तुम्ही राजकारण करता। उद्या नाशिककर यांना दाखवून देतील नौटंकी काय आहे आणि राजकारण काय आहे। नक्कीच आणखी काही आपल्यासोबत जर बघितलं तर पदाधिकारी आहेत। खरं तर आपण या ठिकाणी या कार्यालयामध्ये आपण स्वतः या ठिकाणी बसून झेंडे जे आहेत उद्याच्या मोर्चाची तयारी करतायत, काय सांगा? खरं तर शिवसेनेची प्रथा आहे, प्रत्येक शिवसैनिक हा पदाने कितीही मोठा झाला तरी बाळासाहेबांचे संस्कार आहे की हा रस्त्यावर उतरून काम करणारा शिवसैनिक राहतो। सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तथा सन्माननीय संजयजी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये उद्या खड्ड्यांच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात सर्व नाशिककर हजारोच्या संख्येने तुम्हाला रस्त्यावर उतरलेले दिसतील। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला हे संपूर्ण पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, गटनेते असतील, ते आपल्या कार्यालयामध्ये उद्याच्या मोर्चाची तयारी जी आहे ते करताना पाहायला मिळतं आहे। खरं तर नाशिकमध्ये रस्त्यांची झालेली दुरावस्था असेल, रस्त्यावर पडलेले खड्डे असतील, यामुळे अनेक जण जखमी झालेले आहेत, अनेकांना आपला प्राण देखील गमवावा लागलेला आहे। या संपूर्ण मुद्द्यावरती आता शिवसेना ठाकरे गट जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि उद्या संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये नाशिक महापालिकेवरती भव्य जन आक्रोश मोर्चा जो आहे तो या शिवसैनिकांचा धडकणार आहे। कॅमेरा पर्सन योगेंद्र महाजनसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।